नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठीमधील दुसरा पाठ, तो म्हणजे स्वप्न विकणारा माणूस. तुम्हाला पण असं वेगळं वाटतंय का की स्वप्न विकणारा माणूस म्हणजे काय? खरं तर स्वप्न म्हणजे काय? आपण जेव्हा झोपतो तेव्हा रात्री झोपेत आपल्याला जे काही दिसतं ते आपलं असतं स्वप्न. त्यासोबतच आपल्याला असं पण वाटतं की मला हे बनायचं आहे, हे माझं स्वप्न आहे किंवा मला पोलीस व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला अजून काही व्हायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही स्वप्न आहे ते म्हणजे काय आपल्याला काहीतरी पूर्ण करायचं असतं. आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं. आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं. सो ते जे काही ध्येय आहे, ते जे काही स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो. आणि मग त्यासाठी काय-काय आपण धडपड करतो किंवा या पाठामध्ये असं नेमकं काय-काय सांगितलेलं आहे, ते आता आपण बघणार आहोत. सो पाठ लिहिलेला आहे अशोक कोतवाल यांनी. जन्म आहे 1961 चा. मनातील पडझड कुणीच कसं बोलत नाही हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रार्थनेची घंटा, सावलीचा घड्याळ हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच घेऊया फिरकी हे बालकविता संग्रह. प्रत्येक माणूस आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करत असतो, कारण त्याला ते मिळवायचं असतं, त्या ठिकाणापर्यंत त्याला पोहोचायचं असतं. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्न पाहावीत असा संदेश या पाठामधून दिला आहे. स्वहित म्हणजे काय? तर आपलं हित. अर्थात आपण जेव्हा म्हणतो की मला पोलीस व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, तेव्हा त्याच्यामध्ये आपलं हित असतं. आपल्याला ते बनायचं असतं. आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी बनायचं असतं. अर्थात ते केल्यानंतर तुम्ही समाजाची सेवा करू शकता, नो डाऊट. पण पहिला आपला हेतू काय असतो की हे आपल्यासाठी बनायचं आहे. पण आपलं स्वप्न असं असावं की जे आपल्यासाठी तर असावंच, पण त्यासोबतच त्याचा उपयोग किंवा त्याचं जे काही फायदा आहे तर तो समाजाला पण झाला पाहिजे, अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत. तर हा जो पाठ आहे तर हा सावलीचं घड्याळ या त्यांच्या ललित लेख संग्रहामधून घेतलेला आहे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार पण करता आला पाहिजे. आपण रोज झोपतो. काही जणांना रोज स्वप्न पडतात. ती प्रत्येक स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या मागे धावतो का? तर नाही. जे स्वप्न आपलं ध्येय बनतं, म्हणजेच काय की ज्या स्वप्नाला आपण खूप मेहनतीने पूर्ण करण्यासाठी रोज कष्ट घेत असतो, तर ते आपलं ध्येय बनतं आणि तेच पूर्ण करण्यासाठी आपण रोज मेहनत घेतो, आपण रोज अभ्यास करतो. आपल्याला असं रोज वाटतं की आपण ते व्हावं, आपण असं व्हावं, आपण तसं व्हावं. सो ते पूर्ण करण्यासाठी आपण रोज प्रयत्न केले पाहिजेत. असं आपणच नाही, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात की स्वप्न पाहिलं पाहिजे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहिती नाही. आता बघ कधी-कधी असं होतं, की आपण दिवसभरामध्ये जे काही ऐकतो, पाहतो ना, तेच आपल्या स्वप्नामध्ये येतं. तुमच्यासोबत असं झालंय का? कारण माझ्यासोबत खूपदा झालंय, की आपण दिवसभरामध्ये ज्या काही घटना आपल्यासोबत घडतात किंवा जे काही इकडून-तिकडून ऐकतो, तर त्याच काहीसं प्रकारचं स्वप्न आपल्याला पडतं. तर मग अशा प्रकारे हे स्वप्न तयार कशी होतात किंवा ही स्वप्न कशी काय पडतात बरं आपल्याला? तर हे काय आपल्याला माहिती नाहीये किंवा ते शिकणं हे काही आपला भाग नाहीये. तो सगळा सायन्सचा भाग आहे. पण स्वप्न पडतात बाबा. म्हणजे हे तर तुम्ही मान्य करू शकता, की स्वप्न तर पडतातच. आणि मग स्वप्नांविषयी लोक काय-काय बोलतात? कुणी-कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. म्हणजे आपण असं काही सांगितलं ना, की माझ्या स्वप्नात ना असं-असं झालं होतं आणि ते काहीतरी वियर्ड असेल, तर लोकं म्हणतात, की "काय भलती-सलती स्वप्न बघतोय हा, अशी स्वप्न बघत जाऊ नको." त्यांना कोण सांगणार, की स्वप्न मी बघत नाही हो, आपोआप पडतात आपल्याला. हो ना? सो माझं तर म्हणणं असं आहे, की ज्याला स्वप्न बघता येत नाही, तो माणूसच नाही. म्हणजे अर्थात स्वप्न म्हणजे काय, काहीतरी पूर्ण करण्याचा हेतू किंवा काहीतरी विचार मनामध्ये चालू असणं. आता ज्याला स्वप्नच नाही पडत, तो काय पूर्ण करणार किंवा त्याचं काय ध्येय असणार? काहीतरी ध्येय असलं पाहिजे ना, काहीतरी असलं पाहिजे की आपल्याला ते मिळवायचंय, हे मिळवायचंय, महत्वाकांक्षी असलं पाहिजे आपण. मग लेखकांचं असं म्हणणं आहे, की ज्याला स्वप्न नाही पडत, तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. संवेदनशील मन असावं लागतं म्हणजेच काय, की खरं तर आपल्याला बरीचशी स्वप्न पडतात. त्यातली काहीशीच लक्षात राहतात. काही तर आपण उठल्यानंतर विसरून पण जातो. सो ती जाणून घेण्यासाठी, ती बघण्यासाठी आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे. आपल्या मनामध्ये तसे भाव असले पाहिजेत. आपण जर असं म्हणायला लागलो, की काय स्वप्न-बिप्न बघायची, अशी स्वप्न कशी काय पडतात बरं मला? सो असं जर आपण कधी ओपनच नसू स्वप्न बघायला, तर मग ती स्वप्न आपल्या लक्षातच नाही राहणार किंवा आपण बघूच नाही शकणार. त्यापेक्षा आपण संवेदनशील असलं पाहिजे. जे काही स्वप्न पडतील त्याचा विचार आपण करत असला पाहिजे. म्हणजे अर्थात ते स्वप्न आपल्या ध्येयाशी किंवा आपल्याला कुठेतरी चांगल्या गोष्टी घडवण्याकडे नेणारी असली पाहिजेत. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं, ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ते करतात. आणि मग ज्यांचं मन असं आहे, की त्यांना ते मिळवायचंच आहे, ते पाहिजेच आहे, ते व्हायचंच आहे, तर ते खूप मेहनत करून वाट्टेल ते कष्ट घेऊन ते त्या स्वप्नापर्यंत पोहोचतात.
इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. म्हणजेच काय की इतर लोक फक्त स्वप्न बघतात, पण तो व्यक्ती जो संवेदनशील आहे, जो स्वप्नांसाठी वाटेल ते करायला तयार आहे, तो मेहनत घेतो, कष्ट घेतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करतो. म्हणजेच तो इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात आणि अशीच लोक काहीतरी आदर्श घडवतात समाजासमोर. नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरी तरंगत राहतात. पण ज्यांच्याकडे असं संवेदनशील मनच नाहीये, जे इतरांचा विचार नाही करू शकत, जे स्वतःसाठी काही पावलं नाही उचलू शकत, जे स्वतःचं ध्येय नाही पूर्ण करू शकत किंवा त्यासाठी काही कष्ट नाही घेऊ शकत, अशी लोक मग काहीच करत नाहीत. अभाव म्हणजे कमतरता. अशी लोक काहीच करत नाहीत, अधांतरी राहतात. हे करू का, ते करू का, हे करू, काहीच त्यांना कळत नाही, दिशा नसते त्यांच्याकडे, कारण त्यांनी त्या स्वप्नाला सिरियसलीच घेतलेलं नसतं. आणि मग ना ना धड इकडचे ना धड तिकडचे अशा प्रकारे त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती असं म्हणत असावेत. आणि म्हणजे स्वप्न पडतायत पण त्याच्यासाठी ते काही कष्टच नाही घेत आहेत किंवा त्यांना कळतच नाही की काय केलं पाहिजे. तर त्याला आपण स्वप्नाळू वृत्ती म्हणतो. म्हणजे फक्त स्वप्न बघायचे आणि त्याच्यासाठी काही प्रयत्नच नाही करायचे. बिना ध्यास नि विना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? अर्थात म्हणजे फक्त स्वप्न पडतायत, फक्त स्वप्न बघतोय आपण, हे खरं तर त्यासाठी काही पाऊलच नाही उचलत आहोत किंवा त्यासाठी काही धडपड करत नाही आहोत, ते मिळवण्याचा ध्यास नाही आपल्यामध्ये, तर मग ती स्वप्न काय कामाची, ती स्वप्नाळू वृत्ती काय कामाची, ती घातकच आहे आपल्यासाठी. त्यापेक्षा जे रोजचं रोजचं चाललंय ते बरं नाही का? मग बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता. आणि अर्थात लहानपणी आपल्याला कळतही नाही की काय चाललंय, आपल्याला कसं काय दिसतंय हे सगळं, म्हणजे आपले डोळे बंद आहेत, आपण झोपलो होतो तरी पण आपण फिरून आलो कसं काय. तर बेसिकली या स्वप्नांचा काही अर्थ लागत नसायचा, प्रत्येक वेळी नाही कळत आपल्याला अर्थ. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. पण सगळ्यांनाच लहानपणी आपण असं काही म्हटलं की आई म्हणायची, अरे स्वप्न असेल ते, किंवा असं काहीतरी घडलं की आपल्याला कळायचं की अरे आपण झोपेत होतो म्हणजे स्वप्न असणार आहे ते. सो त्याचं स्वप्न म्हणजे नेमकं काय हे माहिती नव्हतं, पण ह्याला स्वप्न म्हणतात बाबा एवढं तरी कळलं होतं. रात्री झोपलो म्हणजे जे काही आपल्याला दिसतं ते स्वप्न असतं, ते काही खरं नसतं असं आपल्याला माहिती झालं होतं. आणि हे पण कळलं होतं की ते झोपेत आपल्याला दिसतं ते काही खरं खुरं नसतं, ते आपलेच विचार असतात आणि ते दिसतात आपल्याला. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. आता इथून खरं आपण पाठाला सुरुवात करतोय, की त्यांच्या गावाकडे एक स्वप्न विकणारा माणूस यायचा. म्हणजे ही कॉन्सेप्टच किती नवीन आहे बघा. त्याच्या घोड्याचा तबडक तबडक आवाज आला की आम्ही घोड्याच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. कारण अर्थात त्या काळामध्ये काय प्रत्येकाकडे घोडा असणार असं नव्हतं. सो मग त्यामुळे त्या घोड्याला बघणं किंवा ते ते अनुभवणं, ते आवाज ऐकणं, तर हे सगळं त्यांचं आकर्षण होतं. ते सगळं बघण्यासाठी ते जायचे. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. आणि या ठिकाणी तुम्हाला तो माणूस बघायला मिळतो, त्याचा हा घोडा आणि हा माणूस. तर बघा नेमकी याच्या मागचे कॉन्सेप्ट काय आहे, की खरं तर घोडा बघणं हे जरी आकर्षण असलं, तरी पण घोड्यावर बसलेल्या माणसाला पण बघितलं जायचं. त्यांचं वर्णन केलं आहे, की त्यांना छान अशी बघा किती अशी एकदम रुबाबदार अशी मिशी आहे. त्यांचे कपडे कसे आहेत, धोतर वगैरे आहे. रेशमी धोतर घातलेलं आहे. त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता घातलेला आहे. डोक्याला लाल पांढरा फेटा आहे, डोळ्यांवर चष्मा आहे, पायात बूट आहेत. तर साधारणतः त्यांचं वर्णन केलेलं आहे. गव्हाळ रंगाचा आहे, म्हणजे गव्हाप्रमाणे थोडासा काळासावळा प्रकारचा आहे. झुपकेदार मिशा आहेत असा हा माणूस. तसाच तो धिप्पाड सुद्धा आहे. म्हणजे बघा अगदी धिप्पाड, स्ट्रॉंग असं रुबाबदार व्यक्तिमत्व असं ते आहे. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. शिवाय कुतूहल पण. कुतूहल म्हणजे उत्सुकता. सतत प्रश्न पडायचे, की असा माणूस हा काय आहे किंवा हा नेमकं काय सांगतो, हे याच्याबद्दल उत्सुकता असायची, कुतूहलता असायची. त्यांना घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलतेने बघायचो. तुम्हाला इथे पण बघायला मिळते, की ते गाठोडं ठेवलंय. मग त्या मुलांना पण अशी कुतूहलता असायची, की याच्या आतमध्ये काय बरं आहे? याच्या आतमध्ये हा काय नेमकं घेऊन येतो रोज-रोज? तर हा माणूस आमच्या गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पारा म्हणजे काय? हे जे बांधलंय ना झाडाच्या खाली बसण्यासाठी, याला आपण पारा म्हणतो. सो त्यावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा आणि या ठिकाणी कडी आहे, याला त्याने घोडा बांधलेला आहे. सो घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कपड्यातलं गाठोडं जवळ घेऊन चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. आता अर्थातच पूर्वीच्या काळी काही वॉटर बॉटल नव्हत्या, त्याच्यामुळे चामड्याची पिशवी म्हणजे प्राण्यांच्या चामड्याची शिवून पिशवी बनवली जायची आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते वापरलं जायचं इकडे तिकडे जाण्यासाठी. कारण ते लीक नाही व्हायचं ते चामड्याची पिशवी, त्याच्यामुळे. कारण पाणी साठवणारा काहीतरी पाहिजे ना. सो त्या चामड्याच्या पिशवीमध्ये पाणी असायचं, जे आपण ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान, प्रवासाच्या दरम्यान पिऊ शकतो. त्यानंतर पुढे असं आहे, की तो येऊन त्या पारावर बसायचा. लोकं पण त्याच्या आसपास गोळा व्हायचे. गराडा पडे म्हणजेच काय, लोकं त्याच्या आसपास गोळा व्हायचे. बघा या ठिकाणी कसे गोळा झालेले आहेत. ठीक आहे. आता बरं लोकं इतका त्याच्या आसपास का गोळा व्हायचे किंवा का बरं तो यायचा गावामध्ये, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. तर बघा पुढे आपण तेच बघतो आहोत.
त्यानंतर पुढे असं आहे की त्याने आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते. प्रदेश म्हणजे ठिकाणं पाहिली होती. कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. तुडवल्या होत्या म्हणजेच पाहिल्या होत्या, फिरून आला होता. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं त्याने पाहिली होती. अर्थात प्रदेश फिरले म्हणजे प्रत्येक प्रदेशागणिक संस्कृती बदलते, माणसांचा पेहराव बदलतो, आहार बदलतो, सगळंच काही बदलतं. सो ती सगळी संस्कृती वगैरे त्याने पाहिली होती. ज्याला आपण म्हणतो ना 12 गावचं पाणी पिऊन आलेला म्हणजे खूप ठिकाणं फिरलेला, तर असा हा माणूस आहे. खूप अनुभव घेतलेला हा माणूस आहे. अनेक लोकांशी कसं बोलायचं, कसं राहायचं याबद्दल त्याला बरीचशी माहिती आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून, फुलवून सांगायचा. आणि समृद्ध विश्व म्हणजेच काय, त्याने हे जे काही वेगळ्या संस्कृती, वेगळी माणसं पाहिलेली आहेत, ही सगळं पूर्ण बरेचसे प्रदेश त्याने पाहिलेले आहेत. त्या आसपासच्या ठिकाणामध्ये कसं काय चालू आहे, किती चांगल्या-चांगल्या सोयी-सुविधा आहेत वगैरे, हे सगळं तो येऊन इथल्या लोकांना सांगायचा. किस्से सांगायचे जेणेकरून त्यांना पण नॉलेज मिळेल आणि याला पण, कारण असं असतं ना ज्याच्याकडे खूप जास्त अनुभव असतात, जो माणूस खूप फिरलेला आहे, खूप अनुभव आहेत, खूप गोष्टी त्याला माहिती आहेत, तर त्याला लोकांना सांगायच्या असतात. मग अर्थात त्याला पण ऑडियन्स पाहिजे आणि लोकांना पण त्याच्याकडून खूप सारं ज्ञान घ्यायचं असतं, खूप काही ऐकायचं असतं. त्यामुळे लोकं त्याच्या आसपास गोळा होतात. त्यानंतर लोकं त्याच्या त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. आणि तो असे काही किस्से सांगायचा, म्हणजे बघा आपला एखादा मित्र असतो, जो पिक्चरची स्टोरी सांगतो. मित्र-मैत्रीण कोणीही असू शकतं यार. सो ती पिक्चरची स्टोरी सांगत असतात ते. तेव्हा ते किती असं म्हणजे फुलवून सांगत असतात, की असं झालं, मग असं झालं. जसं काय आपणच ते मूव्ही बघतोय किंवा असं वाटतंय, की आपण सध्या समोर ती मूव्हीच बघतो आहोत. अशा पद्धतीने ते कॉमेंटरी टाइप सांगत असतात. सो मग ते असं आपल्याला खिळवून ठेवणारं बोलणं किंवा स्टोरी सांगण्याची जी काही पद्धत आहे, ती खूप वेगळी असायची आणि त्यामुळे असं ऐकत राहावंसं वाटायचं. आणि स्वप्नात धुंद गुंगवणं म्हणजे ते जेव्हा सांगायचे समोर, तेव्हा लोकांना वाटायचं, की आपणच ते अनुभवतोय किंवा आपण त्या स्वप्नामध्ये आहोत. तर अशा पद्धतीने त्यांचं बोलणं होतं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. म्हणजे लोकांना काही कळायचंच नाही. लोकं फक्त ऐकत राहायचे. काही विचार करायचे नाहीत, काही नाहीत. फक्त आणि फक्त ऐकत राहायचे. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमामध्ये ते पडायचे. म्हणजे ते इतके किस्से फुलवून सांगायचे किंवा खुलवून सांगायचे, की नक्की काय खरं आहे, काय खोटं आहे, आपण कुठे आहोत, इथपर्यंत लोकांना विसर पडायचा. संभ्रम म्हणजे कन्फ्युजन. ठीक आहे, गोंधळात पडणं. ऐकताना लोकं तल्लीन होऊन जायचे. म्हणजे इतके ते रंगवून किस्से सांगायचे, की लोकांना ऐकताना असं वाटायचं, की म्हणजे बाहेर इथून पडायलाच नको. जे काही चाललंय ते खूप सुंदर चाललंय. तर त्यांच्या या अनुभवी बोलण्यातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. अर्थात आपण पाहिले, की ते जे मिशनरी मनुष्य आहेत, स्वप्न विकणारा माणूस, तर तो छान खूप देशांमधून फिरून आलेला आहे, खूप प्रदेशांमधून फिरून आला आहे. मग तो तिकडच्या सगळ्या गमती-जमती सांगायचा. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतामध्ये ते मनानच भटकून यायचे आणि अर्थात त्या सगळ्या लोकांना काही त्याच्यासारखा प्रदेश फिरणं शक्य नव्हतं. मग तो जे काही सांगायचा ते सगळं ऐकून लोकांना वाटायचं, की आपण ते फिरूनच आलो आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पाहिलं असेल YouTubeवरती खूप सारे व्लॉग्स असतात, ट्रॅव्हल व्लॉग्स असतात. सो आपण ते पाहतो आणि काही लोकं खूप छान एक्सप्लेन करतात. सगळे ठिकाणं वगैरे दाखवतात, की ते कसे पोहोचले, काय पोहोचले, सगळं त्यांनी खूप छान शूट केलेलं असतं. सो असं वाटतं, की आपण पण त्यांच्याबरोबर फिरतोय. तर अशा प्रकारचा एक फील येतो. सिमिलरली तेच या ठिकाणी होतंय. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं ते मखमली कपड्यामधलं जे काही गाठोडं आहे तो हळूच ते सोडायचा. त्याच्यामध्ये काजू, बदाम, किशमिश, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं हे सगळं सुकामेवा वगैरे असायचा. आणि नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. आणि म्हणजे तो तो आता इतकं फिरून वगैरे येण्याचे त्याला ऑब्व्हियसली पैसे पाहिजे आहेत. मग तो काय करायचा, की त्याच्या गाठोड्यामध्ये छान असा लोकांना जो काही सुकामेवा वगैरे हवा असतो, बदाम, काजू वगैरे, वगैरे तो सगळा ते घेऊन यायचा आणि लोकं थोडंफार का होईना विकत घ्यायचेच. कधी-कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठ-मुठ वाटून पण द्यायचा आणि अर्थात लहान मुलांना ते किती खुश होतील त्यांना खाऊ मिळाला की. सो ते सगळे खुश होऊन जायचे. तो निघून गेल्यावर मग लोकं म्हणत, "हा बडबड्या आला की आपल्या आपल्या आपल्यात तरतरी पेरून जातो." तरतरी म्हणजे काही नवीन ऊर्जा पेरून जातो. हा बडबड्या म्हणजेच ते त्या माणसाला म्हणतात, की हा आला की काहीतरी नवीन सांगतो. आपण तिथून फिरून येतो. असं होतं बघा कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला असं भेटलो, जो आपल्याला खूप छान अनुभव सांगतो, की त्याला भेटल्यानंतर वाटतं की फ्रेश वाटतं किंवा असं वाटतं की आपण किती छान मन मोकळं झाल्याप्रमाणे वाटतं, बोलल्याने किंवा त्याचं ऐकल्याने. सो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं वाटतं. कारण त्यांचे किस्से इतके सुंदर असायचे, की आपलं दुःख आपल्याला आठवतच नाही. आपण फक्त त्यांचं ऐकत राहतो. फॉर एक्झाम्पल मूव्ही बघताना कसं आपल्याला परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन राहत नाही, तर त्याप्रमाणे ते त्यांचं झालेलं आहे. गोड-गोड बोलून तो जसं जसं त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये उतरवून जातो, पुढे मग लोकं त्याला स्वप्नविका म्हणू लागले. आणि तो जे काही सांगायचा किंवा जे काही किस्से सांगायचा, हे तो फिरून आलेला असायचा.
आणि लोकांना जेव्हा ते सांगायचा तेव्हा लोकांना ते सगळं स्वप्नवत वाटायचं की बाहेरचं जग असं पण आहे. म्हणजे त्यांना अर्थात त्यांच्या गावापुरतं माहिती असेल किंवा इथल्या आसपासच्या गावापुरतं माहिती असेल. पण त्याच्या बाहेर पडून आसपासच्या प्रदेशामध्ये कसं काय काय आहे यातल्या नवीन नवीन गमती ऐकून त्यांना वाटायचं असं पण आहे बाहेर. म्हणजे हे सगळं त्यांना स्वप्नवत होतं आणि तो त्याची स्वप्न गावकऱ्यांना सांगायचा. म्हणजे ते काय त्याने पाहून पाहून तो आलेला आहे तो गावकऱ्यांना सांगायचा आणि म्हणून गावकरी त्याला सपन विक्या म्हणजेच स्वप्न विकणारा माणूस सपन विक्या म्हणू लागले. त्याला त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीने "स्वप्न घ्या स्वप्न" म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. म्हणजे त्याला पण गंमत वाटू लागली, की लोकं आपल्याला सपन विक्या वगैरे म्हणतात. मग तो पण गावात आला, की असं ओरडायचा, "सपन घ्या सपन" म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगतो गोष्टी, माझ्याकडे या. तर मग हळू तो लोकांना असं गोष्टी सांगत रिझवून म्हणजे काय पटवून वगैरे त्यांना तो थोडासा सुकामेवा पण घ्यायला लावायचा किंवा विकायचा. काय झालं कळलंच नाही. पण अचानकच सपनविक या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने म्हणजे अगदी उत्सुकतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. म्हणजे आता रोजची सवय होती, की तो गावामध्ये यायचा, छान-छान गोष्टी सांगणार, आपल्याला सुकामेवा देणार. तर अशा पद्धतीने रोजची सवय होती. पण अचानकच तो गावामध्ये येणं त्याचं बंद झालं आणि कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. म्हणजे अर्थात तो इतका लोकांना त्याने वेड लावलं होतं, की त्याचं नाव जरी काढलं तर लोकं खूप भरभरून बोलायचे. त्याच्याबद्दल खूप छान-छान सांगायचे. पण तो काही खूप दिवस झाला आलाच नव्हता. मग सगळ्यांनाच प्रश्न पडला होता, की नेमकं झालं काय आहे? किंवा इतके दिवस झालं का येत नाहीये वगैरे. म्हणजे अगदी महिने झाले, वर्ष उलटून गेली तरी पण तो काही आला नव्हता. एके दिवस अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोकं त्याच्याकडे टकामका बघू लागले. कारण अर्थात एक नवीन युवक येतो, एक नवीन तरुण येतो, ज्याची गावातल्यांशी ओळख नाहीये किंवा गावातले त्याला ओळखत नाहीयेत आणि तो पारावरती येऊन बसतो. म्हणजे आसपासचे लोकं त्याच्याकडे नक्कीच बघणार, टकामका म्हणजे बघू लागले त्याच्याकडे. तो तरुण सपन विकासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विकास गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. ते त्या झाडाच्या आसपास जमले. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्याने त्याला विचारलं, "कोण रे बाबा तू? कुठून आलास?" तो म्हणाला, "मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा." म्हणजे अर्थात सपनविक्या काही इतके दिवस आले नव्हते, पण त्यांचा मुलगा मात्र गावामध्ये नक्की आला. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. अर्थातच आनंदाशिवाय का व्यक्ती इतका फिरतो, इतका भरभरून बोलतो किंवा इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत त्याचे अनुभव पोहोचवतो, त्यांना आनंद होतो म्हणूनच ना. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या बाबांचं किंवा वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला आणि अर्थात आपण जेव्हा लोकांपर्यंत काहीतरी माहिती पोहोचवतो, जेव्हा लोकांना पण ती ऐकायला आवडते, त्यांच्या चेहऱ्यावरती पण हसू येतं, आनंद येतो, यासारखी दुसरी कुठली ती सेवा म्हणजे ही पण एक प्रकारची समाजसेवाच आहे. त्यानंतर पुढे असं आहे, की नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. म्हणजेच काय त्याने डॉक्टर बनलेला आहे तो आणि गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे आणि त्याने मनात निश्चय केला आहे, की आपले वडील ज्याप्रमाणे समाजसेवा करायचे, त्याचप्रमाणे मी पण गावोगावी जाऊन लोकांची सेवा करणार आहे आणि बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे आणि ज्याप्रमाणे ते तुमची सेवा करायचे, त्याचप्रमाणे मला सुद्धा तुमची सेवा करायची आहे आणि त्यांचं स्वप्न मला आता पूर्ण करायचं आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब म्हणजे एक शैली बोलण्याची, हसणं आम्हाला स्वप्नविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. कारण अर्थात तो त्यांचाच मुलगा असल्यामुळे त्यांच्याच विचारांप्रमाणे तो बोलत होता, त्यांच्याप्रमाणेच तो बोलत होता आणि त्यामुळे सगळ्यांना स्वप्नविक्याची आठवण झाली. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणाला समजेना. असंही स्वप्न असतं. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे आम्हाला नव्यानेच उमगलं होतं. उमगलं म्हणजे समजलं होतं, की म्हणजे लोकांची सेवा करणं, लोकांना आनंद देणं, त्यांना नवीन-नवीन अनुभव सांगणं, त्यांना नवीन-नवीन गोष्टींचं ज्ञान करून देणं, अशा प्रकारचा पण एक सेवा असू शकते किंवा अशा प्रकारचा पण एक अनुभव असू शकतो, असं पण एक स्वप्न असू शकतं. हे मला नव्यानेच कळलं किंवा नव्यानेच उमगत गेलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा जो पाठ आहे सपन विक्या हा आपण पाहिलेला आहे स्वप्न विकणारा माणूस. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच पद्धतीने तुम्हाला इतर पाठांचे पण व्हिडिओज पाहायला आवडतील का? हे मला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.